होय हो. मी काय म्हणते, बोल ना. तुम्हाला लय काम असते हा. काम तर आपली लय. परिस्थिती पण अशी नाही की पोरींना लय शिकव. आपल्याला जेवढं होतंय तेवढं शिक्षण केलं आपण पोरीचं. तसं बी काही कमी नाही केलं आपण. नाही मी तेच म्हणते ना, मला असं वाटतंय पोरीचं शिक्षण आता बाद झालं. एखादे 2 चांगले पोरं बघा, चांगलं स्थळ बघा, बरं काय पोरींचं लग्न होतंय, करून टाकू आपण. तुला सांगू का, जेवढं कष्ट करतोय ना तेवढं हे शिक्षणाला चाललंय. हा, आणि कवर मी तरी कवर कष्ट करू सांग ना. मग तेच म्हणते ना. बरं माया एक आहे ना जोडीदार आहे. जोडीदाराचा मुलगा बी चांगला आहे. बघा बोलून तेवढं. मग कसं एकदा पोरींचे हात पिवळे झाले ना, म्हणजे आपल्याला पण टेन्शन राहायचं नाही. बरं आता काय होते, करून देणं गरजेचं आहे. बरं जाण्या येण्याची बी लई सोय नाही, आणि कवर पडू मी तरी. बरं बघा तुमच्या मित्राला काय म्हणतोय, बोलवून घ्या त्याला. त्याला बोलतो मी, मग बघू काय काय म्हणतोय काय नाही. त्याचा पोऱ्या बी चांगला आहे. काय त्याचं शिक्षण, काय नोकरी पाण्याला काय आहे? नाही नोकरी पाण्याला नाही, पण ते चांगला आहे. पोऱ्या संस्कार चांगले आहेत. आपल्याला दुसरं काय पाहिजे? आपल्या पुरींना नीट नाटक सांभाळलं मग तर तेच बाद पाहिजे ना. झालं. आणि अजून शिकायचं असतं तर ते शिकवतील पुरींना. हा हा, त्यांच्या हिशोबाने ते त्यांची इच्छा शिकवतील ना. असेल तर मग ते आपण काय करू, त्यांच्या संग चर्चा करू. चालतं. हा, मग बघू ते जर जुळलं ना तर मग जवळची जवळ. कुठल्या कुठल्या गावाचं म्हणलं? आपल्याच गावातला आहे. कोण बरं? ते हे नाही बर, नाना नाही बाई. हा ते नाना होय. हा, आणि त्यांचा नाना पण जोडीदारी आहे. हा त्यांचा त्यांच्या जोडीदाराचा मुलगा आहे. म्हणजे त्यांच्या ओळखीतला आहे होय कोणी? ओळखीतला आहे नाना. असं नानाचं हाय म्हणल्यावर नाना हा. चांगलंच बघून देतील नाही आपल्याला. नाना काय फसवणार आहेत का? नाही ना, तेच म्हणलं नाना चांगले बघून देतील. हा, मग नानाला घ्या घरी बोलून. नानालाच फोन करतो. अगं नाना आहे का 100 वर्ष आयुष्य नाना तुम्हाला. आता तुमचंच नाव काढलं होतं. मी काय म्हणतो, ते स्थळाचा विषय बोललो मी. बोलले का? हा. बघ आहे का तुला मी काय म्हणलो ते पाहुणे येऊ राहिले. येतात का? हा, पोरग बी येऊ राहिले. बरं येऊ दे. पोरग काय शिकलेलं नाही, काय नाही, नको फक्त 10वी शिकले, पण गडगंज आहे घरी. जाऊ दे ना, आपल्याला काय पाहिजे? आपली पोरगी सुखात राहिली बाद पोरगी झालं. शिकवतील, ती पोरगी शिकवतील. मग तर फक्त सोन्यान तुमची- पिवळं. तुमची मोठी पोरगी बघायची राजी होती की नाही तर मग बारकीचं लग्न करावं लागेल. नाही आता असं बारकी सोडून मोठीचं कसं नाही काय? ना, बघू असं ना, नाही ना, आपण पहिलं मोठीचं मोठीचं दाखवू ना. करायला हा, पाहिजे. मोठीचं मोठीला बघा. दाखवू. हा, बाग येडा असेल तर देऊन टाका. आता कवर शिकतो पार हाडकं गेले. नाना तुमच्या कष्ट रुपया- करू करू जाम झालो दोघं बी नवरा बायको. आणि बरं दरवर्षी- जेवढा येतोय पैसा तेवढा शिक्षणाला चाललाय ना. दरवर्षीच मला म्हणतो पोरी शिकायचं, तिचं ही भरायचं, तिचं ती भरायचं. अरे तू कधी अहो, आमच्यात विला- बसलाय का, उठलाय का, काय करणार केलंय? ना? शेवटी 2 रुपये कमावल्याशिवाय त्यांचं शिक्षण होत नाही ना. आता काय सांगावं, त्याच्यामुळे लय अवघड आहे. बरं. येऊ राहिलाय तो. बघू आपण लावून नियोजन पोरींचे. बरं पोरींना पैसे म्हणलं की ती द्यावाच लागते. अरे, फक्तात करून येतील तू बाबा. मग काय रुपये तुम्ही आहे ना तुम्ही नाना, आहेत मग ना. आम्हाला काही काळजीच नाही रुपया बघा. खर्च नाही करू सांग, मी सांगतो. तुम्हाला बरं झालं कसं बाई. डोकं लावायचं? मी तुमच्या पुढे का? नाही पण ते पोरींचं बघू, त्या पोरीला ऍडव्हान्स आहे. त्याच्यामुळे थोडस मला बी आता थोडं टेन्शन येते. नाही आम्ही आहे ना, समजून सांगू त्यांना जरा. हा, पोरींना तुमच्याकडे आधीवर बोलून घ्या. पाहुणे येणार 1 तासात, त्याच्या आधीवर पोरींचं बरं पोरींचं बोलू. बरोबर नाही तर मला बोलतोय. तोंडावर पडून नाही, तिकडे नाही, तिकडे नाही, चहा तो- पाणी नाही, वाटलं. नाही नाही नाही, नाही नाही, असं कसं करताय तुम्ही? काय बरं वासा ठेवा मग ते आमच्या काय जरा. माहितीये का, जर समजा मी त्यांना इथं आणले तो पोरीने जर उलट सुलट बोलले तर चार तोंड नाही पाडायला नाही नाही लागले. बोलायचं. नाही, कसं काय बोलते? आम्ही सांगतो ना त्यांना, आम्ही सगळं समजून सांगतो विचार घेतो त्यांना. मी त्यांचा. अरे शिकलेल्या पोरींचा अजिबात आपला भरोसा नाही का, हो काय बोलतात फाड शिरी गॅरंटी नाही. नाही नाही बोलायचं. त्याच्यामुळे माझी आपण मोठी लांबून पोरगी जरा- लांबून रामराम घालतो. नाही, नाही, मोठी पोरगी तसं आहे थोडी फटका. माझी बारकी पोरगी लय चांगली. काय बारकीन मोठी घेऊन बसले, त्याची काय गॅरंटी? तुम्ही मोठी पोरगी तर मी बघतो वा त्या चौकात एक पोरा 2-3 फटके ठेवून दिले. मी अक्कल पण झाली भाऊ. अहो नाना, जर डिरिंग नसली पोरी तर त्यांना शिक्षण एवढं सोपं वाटलं का? ना, 2 शब्द बोलायचे निघून जायचं एवढं सोपं आहे नाही का नाही ते? नाही. काय होतं आता पोरीने थोडी डिरिंग बी केली पाहिजे. सगळं मान्य. त्या पोराने उद्या उलटे सुलटे कुठाने केले म्हणजे झालं का वाटलं? हा ना हो. हा, तसं बी होतंय. पुरी लग्नाला आल्यात बावटाने करू नको. लोक आजकाल एवढे बेकार झालेत ना, नाही, काय ते होईल आहे. त्याची गॅरंटी नाही. नाही ना, ती नाही ना, आपल्या हातात नाही ना. तिथे चालता बोलता लोक पोरींची छेड काढतात माहिती का? काय करणार? एखाद दिवस तो नावाला बट्टा लागला तर लग्न व्हायची नाही. पोरींची आहे येडाक काय? ना, बरोबर आहे. बरोबर वयात आल्यात, शिक्षण झाले, सगळं झाले, लग्न करून टाकत. त्यांचं कवर ऐकतो नाही नाही. त्या म्हणतात आम्ही नोकरी लागतो 4 वर्षांनी आणि मग लग्न करू. तेच तुला विषय झोप येते झाला का? आमचा. तोच विषय विषय तोच चालला झालाय होता नाना. की नानाला सांगे म्हणले नानाच्या ओळखीत हाय कोणी. म्हणलं बरं झालं बाई. नाही लय मोठी पार्टी विषय ती. नाही मग चालेल, काय, काय तुमच्या पुढे नाही. लयच. तुम्हाला जसं कसं करता तुम्ही येईल म्हणाल तसं तसं. द्यायचंच नाही काय. मी म्हणतो तर आजकाल पुढे पुरीला पैसे लागू राहिले. पैसे नाही लागत. शेतकऱ्याच्या पोरांना उलट पुरी दे. आज शेतकरी कमी नाही राहिला. शेतकरी राजा झालाय. आज लोक बळच होऊन मागे लागतील थोड्या दिवसात.
नोकरीवाल्या दम आहे का तुम्हाला सांग बरं? नाही, नाही. आयुष्यभर नोकरी करून त्याला म्हणा पाटा घाल 2 एकर घेऊन दाखवतो गुलाम म्हणून. नाही नाही होत, नाही नाही होत. घेता येत नाही ना घेता त्यांना अख्खा का ते नोकरीवाल्याला कोणचं फुकाटी मला सांगा त्या ना. पोराला 25 एकर जमीन आहे पाटा घाली त्याला. बघा अजून काय पाहिजे. करोडपती. गाड्या घोड्यान दुन्यान भानगडी सगळ्या गोष्टी येतात. बरोबर. आणि तू विचार कर ना, हे काय करणार नोकरी करून? होय नाना, मग अजून एखादं पोरग असं तर दोघींच करून टाकून एका मांडवात. अरे हा? एकच जमू द्या, एकच जमलं की दुसरी लगेच अरे आठवण. थांबा आपण काय करू नानाला एक तर ही होती. नाही ते तर आहे, हा. पण कसं आता आपल्याकडे पण एवढा पैसा पाणी नाही हो. अरे म्हणलं काय करू एका आपण. मांडवात झाले मग दोघींच होऊन एकच टाकलं. जमलं ना तर दुसरीला काय तुम्ही माझ्या पोराला द्या. मला तरी काय रोग आलाय उत आला ना माझ्याकडे काय टेन्शन. मग तर झालंच किंवा मग अडचणच नाही. अडचणच आमची संपलीच म्हणायची. काळजी तुम्ही लावा डोकं. नाही मी बोलतो चालते. पाहुणे येणार बोला मी पोरींना विचार. हा पूर्ण हा विचार. पण नक्की बरं का नाही तर मला मार खायला नाही नाही लागेल. नाही नक्की नाही नक्की. नाही नाही आज काय नाही म्हणा. कसं आहे तुम्ही मित्र मला लय भारी माणूस आहे. तुम्ही काय होईल त्या पोरीने जर त्याची इज्जत काढली तर मला माणसं नाही, नाही, आम्ही नाही आहे ना. काढणार नाही. जाऊ मग. हा बिंदास बघ तुला म्हणलं होतं ना. हा ना, बघा ना नाना खरंच आपलं लय हे करतेत बर का. माणूस तसं आहे ती. नानाला काळजी बर का आपली. बरं एक काम कर हा. आता आहे ना पोरींना विचार बरं देते मी त्यांना. त्यांना हाक मार. ए दीदी, ए पोरींनो बाहेर या ग जरा. काय काम? इकडे काय काय अगं नाना आले होते तर नाण्याच्या ओळखीतले एक स्थळ आहे चांगले, तर म्हणलं आपल्या दीदीसाठी बघाव. माझ्यासाठी कर की मग. काय कर की मग? मी सांगितलं ना मला नाही लग्न करायचं. अगं एवढी झालीस का तू? अगं वय निघून चालल्यावर काय. आता शिक्षण बास करायचे आपल्याला लग्नच बघावं ना. पण बाबा मला आत्ताच लग्न नाही करायचं. मी नाही तयार लग्नासाठी. हे बघा पोरींनो आता आहे ना माझे हात तुमच्या शिक्षणाला पुरणार नाहीत. आता तुम्ही लग्नाचं बघा. एका बापाची तुम्हाला कळकळीची विनंती. आता आहे ना तुम्ही लग्न करा. तुमचे मालक तुम्हाला शिकवत्या. अरे लोकांची बांध साळू साळू जॅम झालोय मी. कवर कष्ट करायला होता मला. बाद झालं आता तुमचं शिक्षण. आता मला कष्ट होत नाही आणि बाप पण थकलेत बघ, त्यांना कष्ट होत नाही. अगं जरा तरी आई बापाचा विचार करा ना तुम्ही. लोक नाव ठेवायला लागलेत आम्हाला. किती दिवस या पोरींना ठेवता, बाद झालं शिक्षण म्हणून. आता बापाचा काना राहिला नाही पाठीचा. हे बघा तुमचं शेवटचं शिक्षण राहिलंय, पण तुमच्या शिक्षणाला काय आमच्याकडे पैसा नाही. आता मस्त तुमचं खरं आहे की एवढं पेपर झाला की तुम्ही मस्त नोकरीला लागता, पण अगं एवढ्यासाठी पैसे आणायचे कुठून? आता ना आमचे पार हात टेकलेत बघ. बापाने लय जणांकडून कर्ज काढले, पण आता लोक पैसे द्यायनात बघ. हे बघा पोरींनो माझ्या मित्राला एक मुलगा आहे. त्याच्या घरी एवढं गडगंज आहे ना, लय गडगंज आहे. त्याला आहे ना काही पैशा पाण्याला काही कमी नाही. घरी ना भरपूर आहे. आणि मुलगा महत्वाचं म्हणजे बिगर व्यसनी. कुणी बी एक जण कबूल व्हा. काय करावं या पुरीला? बघा बरं निघून गेली, हिला अजिबात तुमची काळजी नाही बघा. आता काय करावं सांगा बरं. हा मोठीचं सोडून बारकीचं लग्न केल्यावर लोक थुतू करायची नाही वय आपल्याला. काय म्हणतील लोक उद्या की या मोठ्या पुरीमध्ये काहीतरी खोट असन किंवा तिचं कुणा बाहेर लपडा असन म्हणून तिचं लग्न केलं नाही, म्हणून ती लग्नाला तयार होत नाही आणि बारकीचं लग्न केलंय. तुम्ही सांगा बरं लोकांच्या तोंडाला हात लावता येतोय का आपल्याला? हा नाही नाही, ती बोलणे ऐकून घ्यायला लागते ना आपल्याला. दिदे इकडे तू तयार राहा. पाहुणे येणार आहेत. नाटक करू नको नाही तर मी जीवत देईन. तुम्हाला कसं करायची तसं करा. माझी ना इज्जत घालू नका. लोकांमध्ये ना माझी मान खाली घालू नका. ते बघा हो का पाहुण्यांची गाडी बी आली, पाहुणे बी आले. हे बघ लोकांसमोर नाटकं करायचं नाही, त्या बापाचं नाक खाली करायचं नाही. तुम्ही तुला आधीच सांगून ठेवते. हा गपचिप जा तयार होऊन ये बाहेर. शांत बस. जा चल ग जा. आले गाडी लॉक केली नीट. केली चल. कपडे चांगले घाल म्हणलं होतं तर हे असले कपडे ना. अरे पोरगी बघायला जायची का काय काय फिरायला चालत जात. पोरगी बघायला आलो चांगले कपडे घालत जायचे जरा. राम राम भाऊ. राम राम राम. या बस बस बस. लय वाटतो मला काय. काय नाही बसा, फोन बसा. केला तू म्हणले आलोच. हा ती काय झालं आता एक जोडीदार मध्ये भेटला. जोडीदाराचे थांबले होते. हा ना, म्हणलं चला आता लय दिवसांनी गाठ पडलो थांबावं लागत. बरं कसं काय प्रवास झाला मग?
ए मस्त झालं ना आता तुमचे रस्ते घाटाघट झाले. रस्ते चांगले आहेत. पुढारी चांगले आहेत का ना तुमची? आमच्याकडे पुढे चांगले हा, त्याच्यामुळे रस्ते अय, संजीव आला ना बरोबर ठिकाणावर. आता काय तुला सांगायचं. सांगितलं होतं मी पोस्ट मग. मी आलो. सर काही हो. जाऊ बरं, मी काय म्हणतो? त्यांना पोरींला बोलून बाहेर. बोलू का? ए दीदी ए पोरी हो ए बाहेर या का बाहेर या. कस काय व्यवस्थित आले ना पण हो मस्त ना काय त्याला तर गाडी होती त्यामुळे काय आमच्याकडे रस्त्याचं नाही problem. रस्ते चांगले आहेत. या या पूर्ण या. अरे वा बसा. छान. या बसा ये, ये, ये इथं बस. बस बस ये. इथं बस हा, बसा, मस्त, बसा. मस्त. बस बस बस. काय हे बघा बघीचा कार्यक्रम करू आपण. त्याचा नाही विषय काही पण म्हणलं एकदा आपले घरचे संबंध येत कसे नाही मी बोया का समोर समोर बोलले ते डोक्याला ते बी गरीब माणूस आहे तो काय लय असं लय मोठा माणूस नाही. हो. पण कसं आहे तुम्ही लय मोठे माणसं आहेत पण आता त्याला मी सांगितलं भाऊ जाऊ दे दोन्ही पुरी आणि त्या आखरी शिकल्या मग शेवटच्या वर्षाला आहेत. असं ना? शेवटच्या वर्षाला नाही फक्त पेपर झाले 2 महिन्याचे. हो हे अरे काय पेपर झाले ते दोन्ही पुरी नोकरी लागणार. जी इच्छा असली तर परत शिकूत पुढे आपण. हा नाही काय ते तुमचा अडचण प्रश्न आहे तुम्हाला शिकवायची नाही शिकवायची हे तुम्ही ठरवायचे कारण की त्यांचा हात टेकले जातात. कारण दोन्ही पुरींचं शिक्षण शेवटपर्यंत करणं सोपं नाही. लय पैसे लागते शिक्षणाला एवढं सोपं राहिलं गो. सोपं म्हणजे भिकार झालाय तो. हो, लय पैसे लागते. म्हणजे खरं सांगतो हाय ती वावर बी बापदादाच होतं ना 1-1.5 एकर वावर इकडे अर्धा एकर आहे दोघा नवरा बायकोला. का तर लोक माहिती बा तुला मुलगा नाही मुलीची आता शिकव पुरी शिकव पुरी शिकव पुरी आता हात टेकले. त्या दिवशी मला म्हणले ना बघा मग येतात म्हणलं हाय राव माझ्या मित्राचं एक स्थळ आहे म्हणलं अजिबात टेन्शन घ्यायचं नाही काय नाही काय. बरं बाई आता हा मुलगा आहे तुला कसं वाटतं बघा आपण ती बघा बघी नंतर करू. हो. पण आपली घरगुती बैठक आहे इथं अजिबात लाजायचं नाही. घरगुती बैठक म्हणजे कशी आपलेच माणसं आले तर बोलले तर बस मग तिथून पुढे 4 माणसं येते बघायला. प्राथमिक चर्चा एकमेकाच्या नजरेतून जाते मुलं मुली. नाही ते बैठकीचं वगैरे ठीक आहे पण मला मुलाशी 2 मिनिटं थोडं बोलायचं होतं. बोला ना काय हरकत आहे? काय हो, हरकत आहे, बोलू काय द्या. ते तिचं आहे शिकलेले म्हणलं. पोरं आहेत बोललेच नाही, बोलली पाहिजे. पाहिजे. आता फॅशनच आली ना. हा. फॅशन झाली त्याची. तिची काय शंका असेल 2 शब्द बोलू द्या. इथं नाही इथं नाही नाही, इथं. साईडला चल. जाऊन बोल. बोला चल लवकर या फक्त. हो. तू पण बाकीच्या गप्पा मारतो आम्ही. दीदी तू बी जा. दीदीला येऊन तुम संग नाही जा तू जा जा दीदीला येऊन तो तुम संग दीदी दोघी जण असल्यावर संग टेन्शन नाही डोक्याला जा. फॅशनच झाली ना हो. झालं पुरी शाळेत पोरगी जाईल याच्या पलीकडे काय होणार आहे. आणि दोन्ही पुरी चांगल्या आहेत तुम्हाला सांगतो अडचण नाही काही. आता लग्न कोणत्या मुलीचं नाही करायचं? लग्न मोठीच मोठीच करायचं. करायचं कारण मोठी आहे ना मग ती त्याला आता कसं होतं ही बारीक आहे अजून मोठे ठेवून लहानीचं कसं? नाही लहानीचं नाही करता यायचं. बाकी काय कशी वाटली तुम्हाला? आवडली ना? आवडली तुम्हाला म्हणल्यावर आवडली काय? पाहिजे ना. नाही, आमचं पोरग आवडलं तुम्हाला? बोला काय. दिदे तू जरा इकडे ग. मला त्यांच्याशी जरा महत्वाचं बोलायचंय. तुझं शिक्षण 10वीत झालंय असं माझे वडील सांगत होते. हो. आणि आता आम्ही इतकं शिकलोय की ते तुला सांगून काही फायदा पण नाही. आणि तुला एवढ्या शिकलेल्या मुलीसोबत लग्न करून काय फायदा आहे रे? आणि आम्ही मुली आमच्याकडे बघून वाटतं का तुला की आम्ही शेती करणार आहेत म्हणून? तिचं जाऊ दे माझं तरी बघ मला बघायला आलायस तू. आणि मी तुझ्या सोबत राहणार. तुझं राहणीमान पाहिलं का ते पण मला पटत नाहीये. आमच्या राहण्यात आणि तुझ्या राहण्यात आहे ना खूप फरक आहे. तसं पण शेतकऱ्याचं जीवन आणि नोकरीवाला त्यांचं एकदम वेगळंच असतं काहीतरी. आणि त्याची मुलं बाळ त्याचा संसार सगळं काही म्हणजे वेगळंच लाईफस्टाईलच वेगळी असते. तुमच्या खेड्यामध्ये ना शिक्षणात खूप मोठा फरक आहे. आणि त्यात मराठी मीडियम त्याच्याशिवाय तर काय सगळी मुलं टुकारच. दुसरं काय येते तुम्हाला? हे बघ मला तरी असं वाटतं तू ना एखादी तुला शोभेल सूट होईल अशी गावंढळ मुलगी बघ. म्हणजे कसं तुझ्यासारखंच होईल ना. आणि हो लग्न करून टाक अशाच तुझ्यासारख्या गावंढळ दिसणाऱ्या मुलीशी. आणि हो माझ्या बोलण्याचा राग नको येऊन देऊ. आणि हो माझ्या वडिलांना सांगायचं ती लई शिकलेली आहे मला काय तिच्या संग लग्न करायला जमणार नाही. कारण काय तुझी लायकीच नाहीये ना माझ्याशी लग्न करायची. आणि माझ्या वडिलांना तर काही अक्कलच नाहीये. त्यांचं अख्खं आयुष्यच शेतात गेले. माझंही त्याच्यातच घालवायला बघतात ते. आणि त्याच्यामुळे त्यांना शेतकरी मुलगा आवडणार म्हणजे तू. हे बघ त्यांना तर ह्या गोष्टी नाही करणार. पण तू थोडाफार तरी शिकलाय ना तुला तर कळायला पाहिजे ना. ऍटलिस्ट माझ्याकडे बघून तरी कळायला पाहिजे की मी तुझ्या लायक आहे की नाही. आणि त्या खेड्यातल्या मराठी मीडियमला तू 10वी पर्यंत शिकला म्हणजे भरपूर झाला आहे ना. तुला समजत असतील या गोष्टी हे का नाही. हे बघ बाकीचा सगळा विचार सोडून दे आणि लग्नाला नाही म्हण. आणि हो माझं नाव मध्ये नाही आलं पाहिजे
काय? आणि आम्ही दोघी बहिणी आमचे शेवटचेच पेपर राहिले ते. एकदा का पेपर झाले की मग आम्ही नोकरीला लागू, काय ग दीदी? आणि त्यात आम्ही क्लास 1 अधिकारी होणार. आणि तू 10वी शिक्षण, मी क्लास 1 अधिकारी, कसं दिसल ते? आणि मग अगं तू बोलत, मग तुझ्यासारखं संग कसं लग्न करणार मी? मला तर नाही जमणार बाबा. हे बघ, तू डायरेक्ट लग्नाला नाही म्हण बस. आणि काय ते वागणं, काय ते राहणं, शी. आणि त्या लग्नाला नकार दे. चला जाते मी. एक मिनिट थांबा, मला पण बोलायचं आहे तुमच्याशी काहीतरी. मला मान्य आहे की तुम्हाला शेतकरी नवरा नकोय, पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो, तुमचा आहे ना या शिक्षणाचा काही फायदा नाही. अहो, तुमच्या वडिलांनी तुम्हाला शेती करूनच शिकवलं ना, त्यामुळेच तर आज तुम्ही क्लास 1 अधिकारी होत आहेत आणि त्याच शेतीचा तुम्ही अपमान करतायत. आणि का हो, कशावरून तुम्ही म्हणता की शेतकऱ्याची पोरं टुकार होतात? तुम्ही शेतकऱ्याचीच पोरी ना, तुम्ही का नाही दोघी टुकार? सज्जनच आहात ना. आणि मला एक सांगा, तुम्ही कोणत्या शाळेत शिकलो? मराठी शाळेतच शिकलात ना? अहो, तुमच्या माहितीसाठी सांगतो, ह्याच मराठी मीडियमच्या शाळेत शिकून आहे ना कितीतरी मुलं मोठमोठे डॉक्टर झालेत, कलेक्टर झालेत, मोठमोठे क्लास 1 अधिकारी झालेत. आणि आज जे महाराष्ट्राची कालची बातमी आली ना गोल्ड मेडलची, तो मुलगा एका शेतकऱ्याचाच आहे. अहो, आपल्या देशाचं नाव रोशन केलेलं आहे एका शेतकऱ्याच्या पोरांनी. आज एक शेतकऱ्याचं पोरग महाराष्ट्र केसरी आहे, तर दुसऱ्या शेतकऱ्याचं पोरग हे हिंद केसरी आहे. आणि ते पाहूनच आमच्यासारख्या शेतकऱ्याची मान आहे ना ही गर्वाने उंचवलेली असते. शेतकऱ्याच्या पोरांना ना कमी समजू नका मॅडम. मला मान्य आहे तुम्ही लय शिकलात, लय आता क्लास 1 अधिकारी होणार आहेत, लाल दिव्याच्या गाडीत फिरणार आहेत, पण ज्याच्यामुळे शक्य झालं ना तो तुमचा बाप, तो सुद्धा एक शेतकरी आहे, हे विसरू नका. आणि आमच्या शेतामध्ये 4 ते 5 मजूर पोट भरतात, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. मला काय हौस नाही तुमच्याशी लग्न करायची, लय पोरी पाडल्यात तिकडं. तुमच्या शिक्षणाला आणि तुम्हाला दोघांना सलाम. तुमचं शिक्षण आहे ना ते घालात चुलखंडात. ठीक आहे, मी सांगतो तुमच्या वडिलांना की मला तुमच्या मुलीशी लग्न करायचं नाहीये, पण शेतकऱ्याला काही कमी समजू नका, ते लक्षात ठेवा. तुमच्यासारखे क्लास 1 अधिकारी ना आमच्या बांधावर रोज येतात. आम्ही रोज पैशात राहतो आणि पैशातच जगतो. तुमच्यापेक्षा जास्त पैसा आहे आमच्याकडे. आज आमच्याकडे धन दौलत खूप आहे, बंगला आहे, मोठमोठ्या गाड्या आहेत. तुम्ही किती आयुष्यभर नोकरी केली ना तरी तुम्ही आमची बराबरी करू शकत नाहीत. जा, चल, तुला पण जायचं असेल तर तू पण जा. आणि काळजी करू नका, मी काय हा म्हणणार नाही लग्नाला. बरं ठीक आहे, जाऊ दे, ताई पण गेली. खरंच तू कमी शिकलेला आहे, पण तुझ्यावर तुझ्या आईवडिलांचे संस्कार खूप छान आहेत. स्वतःच्या सुखासाठी तू कधीच कोणाला धोका देणार नाहीस. हे बघ, मी आत्तापर्यंत खूप शिकले, पण तुझ्या शब्दापुढं हे शिक्षण खूपच अधुरं आहे. तुला खरं सांगू का, आज मी तुला खरंच कमी लेखत नाही. जेवढी अक्कल एखाद्या क्लास 1ला नसेल तेवढी तुला आहे. हे बघ, 2 महिन्यामध्ये माझा एक शेवटचा पेपर आहे आणि त्याच्यानंतर मी चांगल्या नोकरीलाही लागेन. पण आता मला तो नाही द्यायचा. पण जर तुला मी आवडत असेल तर मी लग्न करायला तयार आहे. तसंही तुझ्यापेक्षा जास्त सुखात ठेवणारा मुलगा मला शोधूनही सापडणार नाही. हे बघ, तुला माझ्या राहणीमानाची, माझ्या शेतीची जर लाज वाटत नसेल ना तर मी काय तुला लग्नाला नाही म्हणणार नाही. मी स्वखुशीने तुझ्याशी लग्न करीन. चल, सांगू त्यांना आपण, आपल्या घरच्यांना. अरे मला तर आवडली मुलगी, आता हे नाही वेळ आहे. येईनात ना अजून आपली. हे नाना बी कुठे गेलेत, अजून आले नाहीत. पाहुण्यांचा पोरा. हा का, नानाच्या मागे लई काम असतं. हे आले पोरं. मग ते आपल्याला कळण ना. पुढचा मार्ग मोकळा. काय आले झालं? आता. या. अरे किती वेळ? आणि दीदी ग, दीदी आई, ताई लग्नाला तयार नाही, पण मी तयार आहे यांच्यासोबत लग्न. कोणी जरी म्हणलं ना की एका शेतकऱ्याशी लग्न केलंय, पण मी त्याची राणी बनून राहील. आई, जरी मी अधिकारी नाही झाले ना तरी माझी मुलं, त्यांना मी शिकवण आणि त्यांना अधिकारी बनवेन. जसा माझा बाप शेतकरी असून त्यांनी मला एवढं शिकवलं, तसंच माझा नवरा पण माझ्या मुलांना शिकवलंच ना. अरे वा, छानच की मग. चला, माझं बी काय झालं, एक तर बारकी तर तयार झाली ना, एक मुलगी तुम्हाला दिली. आपलं काय ऐक पसंत मुलगी. हो, पसंत. बरं, चला आता. तुमचं काय म्हणणं आहे? काय अडचण नाही बाबा. ती बोलला आम्हाला, आम्ही तर खरं त्या मुलीसाठी आलतो, पण तिची इच्छा नसेल हे बी लेकरू जाऊ दे, माझी बारकी तयार झाली.
आधी बारकीचं करू, समंजसपणातला घेतलेला निर्णय यांचा चांगली गोष्ट आहे ना. काय हरकत नाही. आधी काय हरकत नाही, बारकीचं जाऊ दे. करू, नंतर मोठीचं करू. जाऊ तिच्या हिशोबाने बघू. तिच्या चालतंय. हो, अगदी मनापासून इच्छा आहे ना तुझी. हो. मग काय तर एक कार्यालय बघू, एक चांगला मुहूर्त पाहू, चालतं ठीक करू. बिंदास. काही नाही काही नाही. मग तारीख ठरवू आपण. काय म्हणायचं टाकू. पाहुणे रावळे बोलून सुपारी फोडून आपली तारीख ठरवून टाकू. त्या ताईंना बोलवता का 2 मिनिटं? कोण दिदीला का? हा तुमच्या दिदीला. दिदीला आवाज. जाऊ दे, काय काय विचारायचं की तिला. काय बोलायचे नाही त्यांना सांगितलंच नाही मी हे. असं. दीदी दिदी बस बाय बस बस इकडे. बोल बोल काय असेल ते मस्तच. आपण सगळे एकत्र बसलो होतो आणि घरचीच माणसं आहेत. तुम्हीच सांगा ना त्यांना. नाही आता आई बाबा सांगते ना. हे बघ, काय झालं? तू तर लग्नाला नकार दिलास. हा, एवढंच चांगलं स्थळ होतं, पण तुला ते काही पटलं नाही. तुझ्या डोक्यात काय खूळ आहे मला काही कळत नाही. पण जाऊ दे, तू जरी नकार दिलास ना, ही हो म्हणली त्याला. अहो, आता हिचं लग्न ऐक ठरवाय. मिनिटं. नकार त्यांनी नाही दिला. नकार मीच दिलता त्यांना. म्हणजे कारण मला तुमची लहानी मुलगी आवडली म्हणून. अरे नेमकं काय चाललंय काय तुमचं. बरं जाऊ दे, कोणी काही म्हणू दे. तिला आवडलंय ना, तिच्या मनाने होत. दीदीचं काय नाही, दीदीच्या मनाने दीदीचं करतो. तिला शिकायचं असेल, शिकायचंय तिला, मुलगा तिची इच्छा पाहिजे आहे असेल. शिकण्याची. जाऊ दे, काय अडचण नाही. पण बा एक लक्षातच ठेव, शेतकरी सुद्धा कुठला ठीक आहे कष्ट रोज करत असेल, पण चांगली गोष्ट. कष्ट करून जर स्वतःचा उदरनिर्वाह करत असेल, चांगली गोष्ट आहे. तुम्ही नाही समजायचं शेतकऱ्याला. पण नाही जाऊ द्या आता, जाऊ द्या. चल तर येतो आम्ही. बिंदास. चालतं, तुमचं नियोजन झालं की कळवा. कार्यालय पाहू. बरं बरं. या या जाऊ. चला. काय गत आहे? काय करता अगं, तुला काय अक्कल आहे की नाही? हा, त्या पोराला लग्नाला हा म्हणली तू. एवढी शिकलेली तू, काय फायदा झाला ग सांग बरं मला. अगं, आज न उद्या तू अधिकारी होणार आहे. हा, आणि आता ते शेतकरी होऊन तिथंच खेतपत पडायचं का तुला? हे बघ, माझी एक गोष्ट कायम लक्षात ठेव. तुझे स्वप्न आहे ना कधीच साकार होणार नाही. मर आता त्या घरात तरफड. तो दलिंदर 10वी शिकलाय आणि तू त्याच्या नादी लागली. काय पाहिलं ग तू त्याच्यात? त्या आईला आणि बाबाला तर अक्कलच नाहीये. पण तू तर शिकलेली आहे ना, तुला कळायला पाहिजे ना. हे बघताय, म्हाताऱ्या आईबापांची तळमळ बघून मला काय अधिकारी व्हायचं नाही. आणि हा निर्णय ना माझा मी स्वतः घेतलेला आहे. आणि तुला सांगावं, एवढी मी अडाणी नाही. आणि हे बघ, मला माझं सुख कशात पाहायचं ना तेवढं तरी मला कळतं. आणि मला स्वतःसाठी नाही जगायचं तुझ्यासारखं. मला माझ्या आईबापासाठी आणि सगळ्यांसाठीच जगायचं. त्यांची काळजी मला आहे. आणि होणारा नवरा पण अगं किती सरळ मनाचा आहे तो. आणि तो आयुष्यभर मला किती चांगलं सांभाळेल ना ते तू बघशीलच. त्याच्याकडे नाही नोकरी, पण पैशाचा घमंड अजिबात नाहीये त्याला. कसा जगतोय बघ ना. आणि तुला एक सांगते, मी पण आहे ना त्याच्या खांद्याला खांदा लावून शानमध्येच जगल. तुला वाटन तसं की ही येडी आहे, हिने लग्न केलं. माझ्या बापाकडे पैसा नाही, पण तरी तो एकटाच आहे ना. आणि हे बघ, एवढं जरी त्याला म्हटलं ना की माझ्या बापाकडे पैसा नाही, कोर्टात लग्न कर, तरी पण तो तयार होईल ग. इतका साधा आहे तो. आणि असा समजदार मुलगा भेटायला ना भाग्य लागतं. आजकालच्या जगात नाहीत ग अशी मुलं. जाऊ दे, गाढवाला गुळाची चव काय. तुला एका तासात लगेच कळलं तो चांगला आहे की वाईट आहे. ताई, तू तुझा हा स्वभाव सोडून दे ग. बस झाला आता. ए, तू नको मला ज्ञान पजळू. माझ्यापेक्षा लहान आहे ना, लहानच राहायचं. समजलं ना? लागली मला शिकवायला. तुझं कसं झालंय माहिती का? मी नांदीला 12 बुद्ध्या, फोडलं कपाळ, बांधली चिंधी आणि निघाले बोंबलत. आणि तुला एक सांगते, उद्या माझं लग्न आहे. यात आलं ते ये, नाही तर काय फरक नाही पडणार. आणि तसंही तुझ्या स्टेटसचा विषय आहे ना, तू जास्त शिकलेली आहे. पण भविष्यात या सगळ्याचा पश्चाताप करू नको घेऊ, म्हणजे झालं. चल आवरते मी. लागली मला शिकवायला. बघू, मी ना क्लासहून अधिकारी झाले ना तेव्हा तुला कळन.
ए होय रे. काय अरे काय करते तू? अहो, आलेच की. काय चालू असतं काय तुझ्या घरात? अहो पोरगी येणार म्हणून तिची तयारी करत होते बघा. तिला हा, ती तुझ्या काय आज आवडीचा आनंदाला पदार्थ बरंच बनवत होते. कमी आहे का? खरंच मला लय आनंद झालाय बघा आज. ती काय पोरगीन जावा येते ना, हा येईलच. तो का आल्यात? येईल. अरे विशेष म्हणजे मला पोरगी लय- अधिकारी होऊन आली. हा नाहीतर काय काय जणाला काय कुठल्या ह्याच्यात राहिले होते काय माहिती ना, अधिकारी ना लग्न. अरे आली पण माझी बघ ना, आली ना थोकणं. आलेत या. आई कशी आहे? अरे कशी आहे? कशी जावे बापू? एकदम छान. खुश Ready? आनंदात कस काय ग बाई? हा, बरं ऐका. हे, चला बरं, ना ऐका. माझ्या संग आत. बरं तुम्ही येतो. बोलत ए, बसा तडे आम्ही बस, आलोच. ते, आम्ही गप्पा बसतो. मारा तुम्ही. बसा चहा टाका. बसा तुमचं याच बघू तुम्ही जरा. हा, करा, बसा. करा. चल. काय ताई, नोकरीला नाही गेली? अजून इथंच बसली का? मला वाटलं तू माझ्या लग्नाच्या दिवशी जी गेली ती आलीच नाही वाटतं अजून. बरं झालं की नाही मग पेपर पास वगैरे झाली की नाही? का पैसे नव्हते फी भरायला? आता पेपर बुडालेत वाटतं ना. तुला सांगू का ताई, हे सगळं कधी साध्य होतं? जेव्हा एका योग्य व्यक्तीची साथ आपल्यासोबत असते. योग्य माणूस आणि त्यासोबत मोठ्या माणसाचे आशीर्वादही लागतात ग, तेव्हा हे सगळं साध्य होतं. बघ आज माझा नवरा शेतकरी आहे, पण त्याने मला शिकवलं आणि नोकरीला लावलं. तुला हिऱ्याची पारख काय कळणार ग? मी घेतलेला हा जो निर्णय आहे ना, त्याने आज माझं जीवन बघ कसं सुधरून गेलंय. आज हा जो माझा नवरा आहे ना शेतकरी, तो माझ्यासाठी देव झालाय. आणि काय ग ताई, त्यालाच तू म्हटली होती ना, गावंढळ खेड्यातला अडाणी त्याला राहायचं कळत नाही, पण खरं तर त्यानेच आज माझ्या जीवनाला आकार दिलाय. तुझ्या नशिबात तर नव्हता, पण तुझे विचार इतके थोर होते की ऐकून मनामध्ये घरच केलं. आणि मला असं वाटतं, मला जे काय आज मिळालंय ना ती तुझीच पुण्याई आहे. आणि खरं सांगू, तू लग्न नाहीच केलं ना, म्हणूनच हा मला आज एवढा चांगला नवरा मिळालाय. आणि तू त्यांना बोललीस ना, म्हणूनच त्यांनी मला शिकवलं. बघ दिवस कसे बदलले. आज माझ्याकडे खानदानी नवरा आहे, शेती आहे, नोकरी आहे आणि सगळंच आहे ग माझ्याकडे आज. बस झालं आता. किती बोलणार आहेस तिला? अहो आपण शिकवू तिला हळूहळू सगळ्या गोष्टी. ताई, हे बघ वाईट वाटून घेऊ नकोस ग, पण जे काही बोलले ना ती तुझी चूक तुला कळावी म्हणून बोलले ग. मेवणे साहेब, बस झाला आता, रडू नकात. अहो तुम्ही सुद्धा माझे डोळे उघडलेत. म्हणजे किती जमीन असली, किती घरात दारात गाड्या असल्या, घर मोठं असलं, किती पैसा असला, तर आयुष्यात शिक्षण हे महत्वाचं आहे. त्या बाबतीत तुम्ही माझे डोळे उघडलेत आणि म्हणूनच तर मी तुमच्या बहिणीला पुढे शिकवलं ना. असू दे ग ताई, मी बोललेलं वाईट नको वाटून घेऊ, पण तू तेव्हा जे काय बोलली होतीस ना ते खरंच मनाला लागलं होतं ग. असू दे, असू दे. ऐका मेवणी साहेब, आज शेतकरी आहे म्हणून तर आपण जगतोत ना. शेतकऱ्यांनी जर पिकच नाही पिकवलं, धान्यच नाही पिकवलं, तर आपण खाणार काय? अहो शेतकरी आहे म्हणून शेती आहे. आणि दुसरी गोष्ट, तुमच्या ना पेपरची फीस आम्ही नवरा बायको कालच भरून आलो. त्यामुळे आता काळजी करायची नाही, बिनधास्त अभ्यास करायचा आणि पेपरला जायचं आणि पास होऊनच बाहेर यायचं. हो. सॉरी, माझं चुकलं. अगं असू मला दे. माफ करा. खरे वेळ निघून गेल्यावरतीच माणसाला किंमत कळते, आणि मला माणसांची किंमत नाही कळली आणि वेळेचीही नाही. खरंच माझं चुकलं. तू लहान बहीण असून आज केवढं मोठं मला धडा दिलाय. असू दे, आता जे झालं ते झालं. नाही, खरंच तुम्ही मनाने खरंच खूप मोठे आहात. दीदी काय? सासरे बुवा, नाही करू दे बाळा. तुझी चूक कळली ना तुला. माझं खरंच चुकलं ग. मी असं नव्हतं करायला पाहिजे. अगं ताई, असू दे, तुला पण खूप छान मुलगा मिळेल. नाही, मी तुमच्या सगळ्यांची मनं दुखवलीत. नाही बाळा. अगं ती आपली जबाबदारी आहे. जाऊ दे, चुका पडते का कोण नाही, नाही. लागून नको घेऊ. अहो बाबा, आम्ही आपण आहेत ना. आपण बघू ना आता. मस्त यार काय चाललंय बाबा, आईला लेकी आलं आणि कबूल रडत पोरगी. यार काय कळा ना बाबा मला, काय केलेलं? ती बारकी लग्न करून मोठ्या नोकरीला लागली, त्याचा पश्चाताप आलाय तिने की मी लग्नाला हो म्हणलं नाही.
हा? जर लग्न रडत झालं असते का बाई आता टेन्शन घेत आहे तुला तर आम्ही पहिलीच विचारलं होतं तू लग्न करशील का तर तुला नोकरीचा शिक्षणाचा एवढा गव्हर्नमेंट होता त्या पोरीने पाऊल उचललं म्हणून आज ती बघ ते आज कोणत्या थराला जाऊन पोहोचली आता बघ माझं पोरग क्लास 1 झाले मग काय करायचं मी क्लास 1 झालंय देताय का? होय? ऐका ना ना नाही मी आणि काय मी म्हणतो पहिला ना, शब्द दिलाय त्याला तर तुझी पोरगी मी करणार आहे म्हणून जाऊ दे काय टेन्शन नको अहो तू पोऱ्या तुला आवडतोय ना आवडतंय? हा? तू बी ते क्लास बघ, 1 मग हा, अरे हे बघ पोरगी चांगली आहे, शिकली पण तिला थोडासा एक गव आता म्हणजे काय म्हणतात ना कोणाचा एखाद्याचा इगो जर हाट करायचा असेल ना तर त्या पोरीने करून दाखव तिने सार केला जीवनात सार केला नाही तिने दाखवून दिलं तिचं जीवन काय आहे. म्हणून ती आज या गोष्टी ती भोगल्या रडली कडली दुनिया भानगडी तिला टेन्शन आलं एवढं शिकून माझं काय आलं? त्यांच्याकडे पैसेच नाही आई बापाकडे भरायला ते कुठून भरणार तुझे पैसे तिच्या नवऱ्याने तिला शिकवलं अधिकारी केलं म्हणून ती आज झाली तसं तुझ्या नवऱ्याला आता नोकरी आहे त्याच्यामुळे तुला काय टेन्शन नाही ते पगार भेटेल. तशी तशी तुला आता अडचण नाही बहीण सर्व्हिसला आहे दाजी चांगला आहे सगळ्या गोष्टी तुला कुठून अडचण राहिली आणि तसं बी आम्ही शिकूच तसं काही लोट घेऊ नको पण हा मनभाव एकदा राहत आई त्या टायमाला धोका दिसतो पहिल्या पोटावर येतो, पोटावर पडावं. नाही, नाही, नाही आता नाही हा आता नाही म्हणायचं नाही. विचारून घ्या नाही तर तुम्हाला सांगेन मी दोघांना बायकोला आता आता नाही आता नाही हा मग गेले का? मी बघितलं का? केलं असती तेवढी आमची. या अरे मी जुडी येताना बघितली तेव्हाच मी आलो धावत म्हणलं आता सोयरी जमत असते बरं मी काय म्हणतो मुलगा पसंत आहे ना मग तुला रे भैया काय काय पोरगी पप्पा पसंत. म्हणतात तसंच. मग चालतंय मग ना ना मी काय उद्याच आणि म्हणतो त्याला काय कळतील फिते आपल्याला काय कोणाला विचारायचं काय बरं आपल्याला कुठं मोठं लग्न करायचं आज कोर्टात 2 सह्या करायचं निघाले बाहेर चालेल आपल्याला काय करायचं माझे पैसे नको माझं काहीच नको विषयच नाही चालतंय की लगेच तयारीला लागतो हा बघ आम्ही. हे पगारावर रे आता पैसे घेऊन तरी काय व्हायचं 4-9 परत हे बी पगार देईन ना काय विचारायला कोणी कोणी पैसे देत काय टेन्शन पण ना ना माझं एक म्हणणं होतं हा, आता एवढं सगळं शेवटी झालंय हा. कोर्टात करण्यापेक्षा आपण मोठंच लग्न करूयात की तुम्ही खर्च करणार आहे. करू की अहो, सगळा खर्च करतो चला मग आपण काय करायचं? आम्ही तुमच्यापेक्षा 2 पट देतो आम्ही 20 लाख खर्च करणार हा. 40 लाख घालू मग. आम्ही 60 लाख खर्च करणार. आम्ही 80 करू हे करणार, करा. आणि मग जाऊ दे ₹1,000 गेले तर कमायचे कोणासाठी अरे शेतकरी दामी बी टाक चारण काढ धारा काय. भ्यायचं काय संबंध येतो त्यातल्या त्यात येत्या 15 दिवसात आपण सुपारी फोडून घेऊ सुपारीत नाही करायची हे असले फालतू कुठं नाही करीत बसायचे आवडीचे रिवाज असतात आपले रीती गेली खड्ड्यात आणि रिवाज गेला खड्ड्यात डायरेक्ट लग्न हा, तुम्ही तुमच्या म्हणाल म्हणण्याप्रमाणे. हा. बरं चला जाऊ मग आम्ही आता करायचा आवाज जरा खर्च करा अहो, ना थांबा की आता नाही आम्हाला थोडं काम आहे आम्ही थोडं जावायलाही केलं हा मग चलू द्या आता याचं लग्न गेले झालं असते तुम्ही. याचं लग्न झालं याला द्या आणि तसा बी आता काय हो राहणार नाही येणारच भेटायला हॅलो बरं चल बाबा. चला, यांचं जेवणाचं बघा हा, माझ्यावर डोळं लागलेलं होतं. कोण चला अगं तुझ्याबद्दल बोलत होतो चला जीव घाल चल बाई केलंय ना मग मी काय चालू होतं? काय